तर नमस्कार दादा. नमस्कार. आपला परिचय काय? आम्ही निफाडवरून आलो, संतोष डोंगरे आणि निलेश भाऊ शिंदे. तर आमची गाडी आज इथं हितांश हरकेश पाटील वाडेकर यांच्या नावाने पळते आणि सध्या आम्ही 5वी ते 6वी मुंबईमध्ये आमचीवाली शर्यत चालू आहे, कंटिन्यू गुलालामध्ये. आणि दादा आपले जे महादेवाचे नंदी आहेत त्यांचं नाव काय? हा रायफल आणि तो मान्या. आपल्या रायफलची जे शर्यत झाले आता पुसेगावमध्ये गट पास केला त्यावेळेला म्हणजे तुम्हाला कशी खुशी झाली आणि कसं वाटलं त्यावेळेला तुम्हाला? एक जल्लोष राहतो. पुसेगाव हे ना मानाचं हिंदी केसरी मैदान आहे, तर तिथं जाणं म्हणजे एक गट पास केल्यासारखं असं वाटतं का ऑदर फायनल मारल्यासारखं वाटतं. बरोबर. तेव्हा तो जल्लोष खूप मोठा होता. बरोबर. आमचा संघ भरपूर म्हणजे 5-50 आम्ही सर्व मित्र परिवार तिथं खूप जल्लोष साजरा केला. हो. आणि आपला बैल जो आहे तो आता कितीपर्यंत गुलाल झाले, आता किती झालेत त्याचे? म्हणजे माझ्या अंदाजे अजूनपर्यंत गुलालने फक्त आमचं बोनिवलीला गाडीचा टायर निघाल्यामुळं आम्ही बिगर गुलालात होतो, नाही तर कंटिन्यू गुलालामध्ये बैल दोन्ही पण. आणि मुंबईमध्ये आता किती शर्यती केल्यात आतापर्यंत? मुंबईमध्ये आता आमचा 6वी शर्यत आहे. 6वी शर्यत. हो. मग आता म्हणजे घरातून निघाले आता तर किती वाजता निघाले दादा आज? आता आम्ही म्हणजे दादांकडे होतो, आम्ही मिलिंद दादांकडे होतो. तर आम्ही सध्या कुरूंचं मैदान केलं परवा दिवशी, तिथेच होतो. आणि त्यानंतर आज परत ऊस उसटण्याच्या मैदानासाठी आलेलो आहे. तर दादा आता आपण घाटावरती शर्यती एवढ्या बघतो आणि आपली बैल पळणारा असतो, पण आपल्याला चांगला बैल आपल्याला पैरा भेटत नाही. तर त्याच्यामध्ये काय तकलीफ कशी झाली तुम्हाला आणि कसा पैरे घडवून आणले तुम्ही बैलाला? असा होता पायऱ्यासाठी आम्ही ऑदर ठिकाणी गेलोच नाही, कारण हाच जोडी आहे नाही कंटिन्यू, मग दोघांचाच पायरा असतो, त्यामुळे दुसरीकडे जाण्याची गरजच नाही पडली आजपर्यंत. बरोबर. दोन्ही टॉपला पळतात असं. बरोबर. आणि म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये जर स्पीड जसा वाढेल बैलाचा तसा आपल्याला सुद्धा पैरे बघायला लागतात दुसरे किंवा मोठ्या गळ्यामध्ये घालून बैलाला ट्राय करावं लागते. तर तुम्ही याच्या आधी कोणत्या बैलासोबत पळवलेत त्याला? हा बकासूरमध्ये ऑलरेडी पळालेला आहे, पण त्यानंतर आम्ही काय वरती गेलेलोच नाही. त्यात आम्ही दोघांकडनं गुलालामध्ये कंटिन्यू, तेव्हा वर का जाण्याची गरज पडली नाही अजून. बरोबर. आणि आता घाटावरचा जो खेळ असतो त्याच्यामध्ये 10 पाटे असतात आणि बैल पळत असतात, आणि बिनजोडचा मुंबईचा खेळ आणि घाटावरचा खेळ याच्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो का दादा? बिनजोडमध्ये कसं समोरासमोर गाडी असते, बरोबर, तर तिथे 1-2 मिनिटांमध्ये निकाल करतो. तसं घाटामध्ये 10 गाड्यांमध्ये ते पळणं म्हणजे ते खूप असं मेहनतीचं काम असतं. त्यामध्ये आमचे जॅकी राहुल भाऊ दादा यांचा पूर्ण कस पणाला लावलेला असतो त्यांनी शेवटच्या मिनिटापर्यंत. बरोबर. कारण की जॅकीचे जोपर्यंत एक हुशारपणा दाखवत नाही तोपर्यंत बैल पळून सुद्धा चालत नाही. जॅकीचं सुद्धा खूप काम असतं की त्याने पूर्ण निकालापर्यंत बैलांना व्यवस्थित हाकणं हे त्याचं सुद्धा काम असतं. माईकवरती अनाऊन्स करताना बैलाप्रमाणे जॅकीचा पण जो पणा लावले असतो त्या पद्धतीने तो आहे ना पूर्ण शेवटच्या मिनिटापर्यंत गाडी हाकला असतो. बरोबर. तर दादा आता आपला एवढा बैल पळतोय तर मागणी वगैरे झाली आहे का आपल्या बैलाला? आता मागणी भरपूर चालू आहे, पण त्याचं कसं घरच्यांचा सर्वांचा जीव, मित्रपरिवार, एक तर वस्तू जर दावणीला लागली तर पुन्हा लागत नाही. त्यामुळे आम्ही काही त्याचा निर्णय घेतलेला नाही, असं तो आहे तोपर्यंत हाकलत राहायचा. बरोबर. दादा तुमच्या आठवणीमधलं कोणतं मैदान आहे की त्याच्याने तुमचं म्हणजे एकदम खूप घरच्यांना, मित्रपरिवारांना, सर्वांना आनंद झाला आहे आणि खूप सुंदर अशी गाडी पळाली? आता गाडी आमची पुसेगावला 1 नंबरमध्ये टॉपमध्येच पळाली चांगल्या पद्धतीनं. थोड्या कारणास्तव सेमीला थोडा मार खाला गाडीनं. त्यानंतर आम्ही सावली मैदान ते चांगलं गाजवलं. आणि आमचं ते गाडीचं टायर ज्या टायमाला पडलं बोनीच्या अड्ड्यामध्ये, तेव्हा राजा पॉवरची गाडी होती, तर आमच्या जागेवरून गाडीचं टायर पडलं, तर तेव्हा आम्ही आमच्या हिशोबाने गुलालात असतो, असं थोड्या अंतरावरून गाडी गेली. म्हणजे राजा पॉवर सोबत तुमची शर्यत झाली? बरोबर. आणि आता सावली मैदानचं जे मैदान झालं सावलीचं, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं वाटलं तुम्हाला? वातावरण कसं होतं आणि पाठीचं नियोजन कसं होतं आता? त्या पाठीचं नियोजन आहे आणि ऑलरेडी इकडं मुंबईमध्ये जेव्हा शर्यत होता सर्व नियोजन एकदम चांगलंच असतं, त्यामुळे कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. आता बैलाची आपल्या याच्यानंतर कशी तयारी असणार आहे? आता बैलाची तयारी आमचं 17 तारखेला एक मैदान आहे जयंत दादा पाटील यांचं आलं, तर त्या मैदानात उतरायचं सर्वांचं नियोजन झालेलं आहे. बैल तिकडे उतरतील आता. ओके. दादा आपला मन्या आज उसटण्यामध्ये आलाय, तर आतापर्यंत मन्याचा परफॉर्मन्स कसा झाला दादा आणि काय सांगाल मन्याबद्दल? आजपर्यंत तर कायम गुलालात आहे आणि इकडून पुढं पण गुलालात राहिली अपेक्षा, आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद असतील तर हे पण पूर्ण होईल. नक्कीच आमच्या चॅनलकडून किंवा आमचे जे यूट्यूब फॅमिली आहे त्यांच्याकडून नेहमीच तुम्हाला आशीर्वाद राहतील की आणि शुभेच्छासुद्धा राहतील की आपला मन्यासुद्धा चांगलं नाव करू दे आणि गुलालात कायम राहू दे. तर आता मन्याच्या किती शर्यती झाल्यात आणि कुठून घेतलेलं मन्याला? आपण हा 6.5 म्हणून घेतला आहे नाशिक. हो. आणि किती शर्यती झाल्या त्याच्या? शर्यती आजपर्यंत भरपूर झाले. हो.
आदत असला असतापासून तो पळतो. हं. एक नंबरमध्ये पळतो. चांगल्या चांगल्या गाड्या मारलेल्या आहे. आणि आदत असल्यापासून पळतो. आता 2 दात झालंय. बरोबर. आता घाटावरचं कोणतं मैदान झालं आहे चांगलं याचं? आता हे पुशेगावचं एक झालं होतं. आणि कुठलं ही जोडी सावली मैदान सावली झालं मैदान. होतं. बरोबर. आणि दादा बघतोय आता याचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघितलं मान्याचा किंवा यासुद्धा बैलाचा खूप चांगल्या पद्धतीचं बॉडी स्ट्रक्चर आहे. काय खायला वगैरे आता खुराक काय चालू आहे सध्या आपल्याला? आता सध्या खुराक गहू बारडा, उडीद, मुंगे आणि कुळीद. आपल्याकडे जुनी पण बैलं होऊन गेली, तर जुनी गाडी कोणती पळायची आपल्याकडे दादा? पहिले आमची कैलासवासी रामचंद्र कालू पाटील आमचे काका, त्यांच्या नावाने पळायची गाडी. हां. राजा आणि बापऱ्या नावाने पळायची. हो. आणि आपल्याकडे जुनी बैलं कोणती कोणती झाली दादा आतापर्यंत? पहिल्या पक्षा, राजा, औषा अशी बरीचशी बैल होऊन गेली आपल्या नावानेला. हो. आणि त्यावेळेला जेव्हा तुमचे वडिलोपार्जित खेळ आहे आपला, बरोबर आहे. बरोबर, चांगली. तर पहिला तुमच्या वडिलांचं किंवा घराण्यामध्ये किती बैलं, म्हणजे कशा पद्धतीची बैलं, आणि कसा त्यावेळेला कसा अंदाज होता, आनंद होता, आणि आत्ताचा याच्यामध्ये काय फरक वाटतो दादा? पहिलेचा आनंद होता ना, हां. तो एकदम वेगळाच आनंद होता जुन्यामध्ये. आता म्हणजे सर्व पैशा शर्यत होतात. बरोबर. पहिला म्हणजे आपल्या नावासाठी व्हायचा. बरोबर. आणि जुनी माणसंसुद्धा दादा काय व्हायचं की जुनी माणसं प्रत्येकाचं मन लावून खेळायची एकमेकासोबत, किंवा प्रेम दाखवायचे एकमेकाला. हारलं तरी पण त्यासोबत जाऊन जेवायची, नेलेली भाकरी सोडून खायची परत एकमेकांना. तर दादा काय सांगाल की आता त्यावेळच्या जीवनामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये फरक तर तुम्हाला खूप जाणवतो आहे. आणि तुमचे जे म्हणजे पहिला जे जुने जे गाडा मालक होते त्यांच्याकडून काय शिकवण भेटली दादा तुम्हाला, आणि त्यांची पालणूक तुम्ही कशी करताय आता? पहिल्यापासून आम्ही कधीच आमचा कधी अड्ड्यामध्ये वाद नाही झाला. ते आम्हाला आवडत पण होतं. म्हणजे वडिलांना कोणच नव्हतं काकांना. बरोबर. गप्प जायचं, गाडी खेळायची, घरी निघून जायचं. बरोबर. आणि आता बाबांनी तुम्हाला जी काही शिकवण दिली त्याच्यामधलं आतापर्यंत लक्षात राहणाऱ्या गोष्टी कोणत्या बाबांनी सांगितल्या तुम्हाला? अड्ड्यामध्ये गेल्यानंतर शांतपणे आपला खेळ करायचा. कोणाशी भांडण नाही. हारलो तरी गप्प यायचा, जिंकलं तरी गप्प यायचा. बरोबर. आणि जुनी माणसं जी होती ना दादा, ती कशी प्रत्येकाला समजावून घ्यायची, प्रत्येकाला प्रेमाने खेळा म्हणून सांगायची. तर त्यांचीसुद्धा कुठेतरी आपल्याला कमी जाणवते. आणि त्या अंदाजे म्हणजे ते जे बोलणं होतं किंवा ती जी माणसं होती त्यांची खंत आपल्याला कुठेतरी जाणवते, असं वाटतं का तुम्हाला? हो, खूप खंत वाटते. पहिल्याची माणसं म्हणजे एकदम जीवाला जीव देणार होती. आता तसं काही नाही राहिलं. बरोबर. तर नक्कीच दादा येणाऱ्या शर्यतींसाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला. आणि खरंच तुमचं जेवढं मन साफ असेल, जेवढे तुम्ही चांगले वागाल, तेवढा नंदीसुद्धा आपल्या घरी चांगल्या पद्धतीनं राहतो, आणि आपल्याला गुलाल हा कायमस्वरूपी आपल्या घरी येतच राहतो. तर दादा तुमचं मन एवढं चांगलं आहे, तर तुम्हाला सुद्धा धन्यवाद दादा. आणि नक्कीच तुम्हाला तुमचं जे बैलं येतील याच्यानंतरची तीसुद्धा तुमचं नाव करतील, आणि तुमच्या पूर्वजांचं, तुमच्या वाडवडिलांचं सुद्धा नाव करत राहतील, असे आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो दादा. धन्यवाद. धन्यवाद तुमचं आणि तुमच्या चॅनलचं. कारण की आमचा खेळा पहिल्यापासून आहे. जवळजवळ आज 35-40 वर्षापासून जुना केला आहे ना. तुम्ही आज आम्हाला या चॅनलच्या रूपाने दाखवलं. थँक्यू. धन्यवाद दादा. धन्यवाद.